नमस्कार. एक 4-5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी एका ठिकाणी व्याख्यान देत होतो आणि त्या व्याख्यानाच्या विषयाच्या ओघात असेल, मी पंडित नेहरूंच्या बद्दल काही 4 चांगले शब्द बोललो. त्यानंतर एक जेंटलमन उभे राहिले आणि प्रश्नोत्तराच्या तासात, प्रश्नोत्तराच्या वेळी आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. ते म्हणाले, की "अहो, तुम्ही काय काही बोलता, ते नेहरूंमुळेच देशाचं वाटोळं झालं" वगैरे, वगैरे, वगैरे. मी मग त्यांना एवढंच म्हणालो, की "सर, आपण कुठे शिकलात?" तर ते म्हणाले, "मी IITतून शिकलेलो आहे." तर मी म्हणालो, "मग ज्या IITतून आपण शिकला, ती IIT सुद्धा पंडित नेहरूंनी केलेली, हे आपण लक्षात घ्या." पंडित नेहरू हा भारतातला एक असा दुर्दैवी माणूस आहे, ज्याच्याबाबत सुशिक्षित मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग हा अतिशय बेईमान झालेला आहे. आणि या वर्गाला पंडित नेहरूंच्या उपकाराचं स्मरण तर सोडाच, पण पंडित नेहरूंची थट्टा उडवण्यात या सगळ्या मंडळींना विलक्षण आनंद मिळतो, असं माझं निरीक्षण आहे. पंडित नेहरूंनी 47ला 15 ऑगस्ट 47ला देश स्वतंत्र झाला आणि नेहरूंनी चार्ज घेतला आणि 65ला नेहरूंच्या मृत्यूपर्यंत ते पंतप्रधान होते. म्हणजे साधारण 18 वर्षाची कारकीर्द पंडित नेहरूंना मिळाली. या 18 वर्षाच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करताना त्यांची कारकीर्द सुरू झाली तेव्हा देशाचं काय चाललं होतं हे बघणं फार गरजेचं आहे. 15 ऑगस्ट 47 या दिवशी देशाची एकूण अवस्था काय होती ह्याचा विचार न करता पंडित नेहरूंचं मूल्यमापन होऊ शकत नाही. काय होती ही अवस्था? तर नुकताच 43चा फार मोठा दुष्काळ, बंगालचा दुष्काळ होऊन गेला होता. 20-1 लाख माणसं त्या दुष्काळात मेली होती आणि एक मरणासन्न अवस्थेतली अर्थव्यवस्था पंडित नेहरूंच्या हातात मिळाली होती. इंग्रजांनी कोहिनूर हिऱ्यापासून सगळं लुटून इंग्लंडला नेलं होतं आणि आपल्या तिजोऱ्या, रिकाम्या तिजोऱ्या फाळणीनंतर मिळालेले जे काही 380 कोटी असतील त्याच्यासह नेहरूंनी देशाचा कारभार सुरू केला. हा कारभार सुरू करत असताना काही गोष्टी फार आश्चर्यकारक वाटतात. आपल्याला माहिती आहे का दारिद्र्य किती होतं भारतात? म्हणजे दारिद्र्य रेषेखाली किती लोक होते ह्याची आकडेवारी आपल्याला माहिती आहे का? नसेल तर मी सांगतो, 80% लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते. 65 साली नेहरूंचं निधन झालं तेव्हा साधारण 41 ते 45% लोक होते. म्हणजे 40% लोक नेहरूंनी दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलेले आहेत. हे भारताच्या आजपर्यंतच्या एकाही पंतप्रधानाला शक्य झालं नाही. म्हणजे कोकणाड बाता खूप मारता येतात, पण पंतप्रधान म्हणून जी कारकीर्द आहे ती जर पाहिली तर नेहरूंच्या इतकं दारिद्र्य निर्मूलन कदाचित कोणी केलं नाही. 41% आपलं दारिद्र्य रेषेच्या खालचे लोक होते 65 साली. म्हणजे 80% लोक 47 साली, तिथपासून 41% लोक 65 साली. ही नेहरूंची कर्तबगारी. आपल्याला माहिती असेल की एक्सपेक्टन्सी ऑफ एज, ज्याला म्हणजे किती दिवस माणूस जगणार, याचं जे गणित होतं, नेहरूंच्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षी साधारण 32 ते 40 वर्ष इतकं माणसाचं सरासरी आयुर्मान भारतात होतं. म्हणजे माणसं पटापट मरत होती, कुठल्याही कारणाने मरत होती. 32 वर्ष झाला की माणूस म्हातारा होत होता आणि तो मरतही होता. 40 पर्यंत जगला तर त्याला बराच जगला असं लोक म्हणायचे. ही अवस्था होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1000 जर बाळं जन्माला आली तर त्यातली 180 बाळं मरत होती जन्मतःच. हा जन्मतःच मृत्यूदर होता, तो 180 होता. 1000 180 बालकंही जन्मतःच मरायची. नेहरूंनी त्याच्यावरती कुठल्याही गप्पा न मारता, वल्गना न करता, मीच कसा मोठा आणि अच्छे दिन येणार काहीही न म्हणता, नेहरूंनी या देशात पेनिसिलिनचा कारखाना सुरू केला. आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडला हिंदुस्थान अँटिबायोटिक्समध्ये पेनिसिलिनचा कारखाना सुरू झाला. पंडित नेहरूंनी आरोग्यावर होतील जेवढे त्यांना शक्य होते ते सर्व उपाय केले. या देशात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या नेहरूंनी वाढवली. या देशातले दवाखाने नेहरूंच्या काळात वाढले, कारण नेहरूंना हे माहिती होतं की जनतेचं आरोग्य हा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे आणि त्यावेळी ते झालं पाहिजे. आणि म्हणून नेहरूंचं पहिलं लक्ष हे देशातलं आरोग्य हे लक्ष होतं. दारिद्र्य हे दुसरं लक्ष होतं. 2 टार्गेट नेहरूंचे फार मोठे होते. तिसरं जे चॅलेंज नेहरूंच्या पुढे मोठं होतं ते होतं शिक्षणाचं. त्याचं कारण असं की भारताचा जो साक्षरता दर होता हा फक्त 12% होता. तुम्ही विचार करा की देशातली फक्त 12% माणसं, त्यांना अक्षर ओळख होती, ती लिहू शकत होते, वाचत होते. या लिटरसी रेटपासून नेहरूंना देश पुढे न्यायचा होता. काय आव्हान असतील बघा. फक्त 12% समाज लिहू शकतो, वाचू शकतो. बाकीचा म्हणजे उरलेला 88% समाज लिहू वाचू शकत नाही. ही काय चॅलेंजिंग अवस्था असेल त्याचा तुम्ही विचार करा. नेहरूंना ते चॅलेंज घ्यायचं होतं. आश्चर्य वाटेल आपल्याला की ह्या सगळ्या भारतभरात, एवढ्या मोठ्या आपल्या भारतात फक्त 1.4 लाख एवढ्या शाळा होत्या, प्राथमिक शाळा होत्या. 636 कॉलेजेस होती. आज कदाचित एवढी एका राज्यात पण याच्यापेक्षा जास्त कॉलेजेस असतात. 636 कॉलेजेस होती आणि फक्त 17 विद्यापीठं होती. नेहरूंनी जेव्हा हा देश ताब्यात घेतला तेव्हाची शिक्षणाची अवस्था पहा. साधारण 1,40,000 एवढे प्राथमिक विद्यालय, 636 कॉलेजेस फक्त
आणि फक्त 17 युनिव्हर्सिटीज होत्या. तिथून नेहरूंनी हा पसारा पुढे उचलला. नेहरूंनी IIT काढलं, नेहरूंनी IIM काढलं. नेहरूंना हे कळत होतं की साक्षरता वाढवणं, शिक्षण वाढवणं हा भाग आहेच, पण उद्या देशाला औद्योगिकरणाकडे जावं लागेल, कारण देशात सुई पण बनत नव्हती हे आपल्याला माहिती. आणि म्हणून नेहरूंनी IITचा पाया भरला की IIT मधून चांगले तंत्रज्ञ निर्माण व्हावेत, IIT IIM मधून. म्हणून तिथून त्यांनी शिक्षणासाठी या व्यवस्था केल्या. आता आज IIT आणि IIM मधलेच लोक नेहरूंना जास्त शिवाय देतात, हा भाग सोडा. पण IIT IIM वर नेहरू थांबले नाही, तर 39 संस्था CSIRच्या त्यांनी उभ्या केल्या. तुम्ही विचार करा, ज्यावेळेला समुद्रशास्त्र, ओशनोग्राफी हा विषय ज्यावेळेला पाश्चिमात्य लोकांना सुद्धा माहिती नव्हता, तिकडे पण त्यात काही काम झालं नव्हतं, त्यावेळेला आपली 1950 साली गोव्याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी ही तिथे गोव्यात उभी राहिली. डिझायनिंग हा गेले 10-12 वर्ष आपण ऐकतोय सगळेजण, पण हे डिझायनिंग काय असतं हे पाश्चिमात्यांनाही माहिती नसेल कदाचित. तेव्हा नेहरूंनी अहमदाबादची NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग काढली. वेगवेगळ्या पुण्यातली नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, दिल्लीतली नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. विज्ञानाचं एकही क्षेत्र असं तुम्हाला दिसणार नाही ज्यात नेहरूंनी काहीतरी मूलभूत संस्था स्थापन केली. हे CSIR जे प्रकरण हे भल्या भल्यांना कळणार नाही, पण CSIRच्या 39 लॅबोरेटरीज ह्या 39 पाय आहेत हे भारताच्या औद्योगिक प्रगतीचे, भारताच्या शास्त्रीय प्रगतीचे. आणि त्यासाठी नेहरूंनी घटनेमध्ये सुद्धा सायंटिफिक टेम्परामेंट, शास्त्रीय दृष्टिकोन का आला, त्याचं कारण की ही शास्त्रीय पायाभरणी नेहरूंना करायची होती आणि म्हणून तो शास्त्रीय दृष्टिकोन आला. नेहरूंच्या आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल खूप बोललं गेलेलं आहे. भारत जगात मान ताट करून जर काही राहिला असेल तर तो काहीशे देशांचं नेतृत्व करत होता नॉन अलायन्स मुवमेंटमध्ये. म्हणजे अलिप्त राष्ट्र संघटना जी होती भारताची, की आम्हाला रशियाच्याही बाजूनी आणि अमेरिकेच्या बाजूने न जाता आम्हाला आमची प्रगती करायची. आज जे सगळा विचका झालेला आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, आणि आज कोणीतरी ट्विटरवरून भारत पाकिस्तान युद्ध बंद करतो ट्रम्प, आणि आपले पंतप्रधान त्याच्यावर 40-50 वेळा बोलूनही काही म्हणत नाहीत. तुम्ही लक्षात घ्या की नेहरूंनी खंबीरपणे एक तिसरं जग उभं केलं जे महासत्तांना टक्कर देऊ शकत होतं. आणि सगळी राष्ट्र, हे 105 राष्ट्रांचे जे नॉन अलायन्स मुवमेंट, 105 देश नेहरूंनी त्याला जोडले होते. नेहरू हा स्टॉलवर्ट माणूस होता. नेहरू हा अतिशय उच्च शिक्षित माणूस होता. केम्ब्रिज विद्यापीठातून शिकून आलेला होता. नेहरूंची डिग्री बोगस नव्हती, नेहरूंची डिग्री जेन्युइन होती, नेहरूंचं शिक्षण खरं होतं. आणि म्हणून आज जे नेहरूंना खरं म्हणजे मला हसायला येतं, फ्रस्ट्रेशन पण येतं कित्येकदा, की कोणती माणसं नेहरूला चॅलेंज करतायत, ज्या माणसांची नेहरूंच्या बरोबरीने उभं राहण्याची 1% सुद्धा लायकी नसलेली माणसं आज नेहरूंवर बोलतात आणि नेहरूंना चॅलेंज करतात. पंडित नेहरू जर नसते तर भारताच्या औद्योगिकीकरणाची सुरुवात, किती स्टील उत्पादन होत होतं भारतात हे जर तुम्ही पाहिलं तर एक सुई पण बनत नव्हती. तिथून नेहरूंनी पोलादाचे कारखाने वाढवले, कारण बेसिक इंडस्ट्रीला जे लागतं, मुख्यतः कारखाने सुरू व्हायला आणि वस्तूच्या उत्पादनाला जे लागतं, ते नेहरूंनी सुरू केलं. ती नेहरूंची व्हिजन होती, ते नेहरूंचं गोल होतं. एक शेवटचा मुद्दा फक्त सांगायचा आणि थांबायचं. नेहरूंनी या देशात आपल्याला कधी प्रश्न पडला असेल की इंग्रज सोडून गेले तेव्हा भारतातली किती टक्के शेती पाण्याखाली होती, हा प्रश्न आपल्याला कधीतरी पडला असेल. त्याचं उत्तर साधारण 18% शेती पाण्याखाली होती असं आहे. म्हणजे भारताचा एकूण जो शेतीचा विस्तार आहे त्याच्यामधली फक्त 18% जमीन भिजत होती. आणि नेहरूंच्या हे लक्षात आलं की हे दुष्काळ आणि महामारी का येतात, दुष्काळ विशेषतः काय येतो, दुष्काळाचं कारण मुख्य अन्नधान्य न पिकणं आणि त्याचं मुख्य कारण पाणी नसणं हे कारण आहे. या माणसाने, म्हणजे आता हे मी म्हणत नाही, आता हे परवा इथे जलशक्ती मंत्रालयाचे सचिव आले होते, त्यांनी कबूल केलं. माझ्याकडे म्हणजे मी सांगायचं कारण नाही ती आकडेवारी, ती जलशक्ती मंत्रालयाने सांगितली की नेहरूंच्या काळात म्हणजे 50 वर्षापूर्वी भारतात जवळपास 3000 धरणं या माणसाने उभी केली. तुम्ही इरिगेशनचा महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या की सिंचनाचा प्रश्न असा आहे की 18% जे मी म्हणालो ना सिंचित, त्याचाही पुन्हा सतलज आणि सिंधू हे मोठे खोरे दोन पाकिस्तानला गेले. म्हणजे भारताकडे हार्डली 8-10% सिंचन त्यावेळी राहिलं असेल. इथून सिंचनाची व्यवस्था नेहरूंनी 3000 धरणं उभी केली आहे. छोटी मोठी भाकरा नंगल पासून छोट्या धरणांपर्यंत 3000 धरणं या माणसाने उभी केली आणि इथे शेतीसाठी पाणी उपलब्ध केलं. नंतर इंदिरा गांधींच्या हरित क्रांतीचा जो बेस आहे तो नेहरूंनी वाढवलेल्या धरणांमध्ये आहे. ही जी धरणं आणि पाण्याची सुविधा नेहरूंनी वाढली त्यामध्ये आहे. नेहरूंवर टीका भरपूर करता येईल, पण नेहरूंचं मूल्यमापन करणं हे खरोखर बुद्धीचं काम आहे. ते असं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं आणि फेसबुक युनिव्हर्सिटीचं काम नाही. नेहरूंचं मूल्यमापन करायचं असेल तर 47ला ताब्यात घेताना देश काय होता, तो 65ला नेहरूंनी सोडताना काय काय होता याच्यावरती बोलावं लागेल. नुसत्याच राष्ट्रवादाच्या फोकनाड गप्पा आणि हिंदू मुस्लिम करून राष्ट्राची प्रगती होत नसते. त्याची पायाभरणी नेहरू सारखा शास्त्रशुद्ध आणि शास्त्रावर विश्वास असलेला, विज्ञानावर विश्वास असलेला
तंत्रज्ञानावर विश्वास असलेला, खरी पदवी हाताशी असलेला माणूसच करू शकतो. हे जरी आपल्याला नेहरू जयंतीच्या दिनी कळलं तरी पुष्कळ आहे. सगळ्यांना नेहरू जयंतीच्या आणि बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.